12 शिवरात्रींपैकी माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला येणाऱ्या महाशिवरात्रीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी भगवान शंकरानं आपल्या शिवलीला दाखवायला प्रारंभ केला। शिवतत्व आणि शक्तितत्व एकत्र करून ब्रह्मांडाची निर्मिती केली। आज या निमित्ताने देशात स्त्री शक्तीचं लिंगरूप असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील मातृलिंगाचं दर्शन विशेष महत्त्वाचं मानलं जातं। मातृलिंग मंदिर नियमितपणे दर्शनासाठी खुलं नसतं। श्रावण सोमवार, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री आणि दररोज 12:30 वाजता आरती वेळी हे मंदिर उघडलं जातं। श्रावण सोमवारी, वैकुंठ चतुर्थी आणि महाशिवरात्रीलाच भाविकांना या मातृलिंगाचं दर्शन घेता येतं। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांनी इथं दर्शनासाठी गर्दी केली होती। मंदिर रचना आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी या मातृलिंग मंदिराचं महत्त्व सांगितलं। संपूर्ण भारतामध्ये स्त्री शक्तीचं किंवा आदिमायेचं लिंग रूपात असलेलं मंदिर म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या माथ्यावर असलेलं मातृलिंगेश्वर। सर्वसामान्यपणे शिवलिंग हे पुरुष देवतांचं प्रतीक मानलं जातं, पण करवीर निवासिनीच्या मंदिरामध्ये असलेलं जे दुसऱ्या मजल्यावर असलेलं शिवलिंग आहे त्याला मातृलिंग म्हणून ओळखलं जातं आणि त्या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा करता येते, कारण ते मातृतत्वाचं प्रतीक आहे। स्वप्नापासून होणाऱ्या त्रासाचं पासून रक्षण करण्यासाठी स्वप्नेश्वर महादेव आहे या ठिकाणी। करवीरातल्या यच्च यावत शिवाच्या स्थानांचं एकत्रीकरण असलेला सर्वेश्वर महादेव आहे। करवीर नगरीचं ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्वरांचं या ठिकाणी स्थान आहे। कपिल मुनींनी स्थापन केलेला महादेव आहे। कपिल मुनींचे वडील कर्दम ऋषी यांनी स्थापन केलेलं कर्दमेश्वर नावाचं शिवलिंग आहे कोल्हापुरामध्ये। करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिराशी संबंधित 12 ज्योतिर्लिंग आपल्याला या करवीरातच पाहायला मिळतात। इतकंच नव्हे तर कपिलेश्वराच्या भोवती सुद्धा 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना आपल्याला पाहायला मिळते। अशा अनेक शिवालयांनी वेढलेलं असल्यामुळं या करवीर नगरीचा एकेकाळचा परिचय शिवालय असाच केला जात होता। शिवाच्या उपासनेची करवीर क्षेत्रामध्ये असलेली अनेक ठिकाणं आपण पाहिली आणि करवीरे जलमशंभू असा जो करवीर महात्म्यामध्ये आहे तो उल्लेख पाहिला तर आपल्या लक्षात येतं की कोल्हापूर हे जलाशयाचं नगरी किंवा जलाशयांची नगरी म्हणून या नगरीची ओळख। अनेक पाण्याचे तलाव आणि त्या तलावातून येणाऱ्या पाण्याचे प्रवाह यांनी युक्त अशी नगरी आणि मग त्या प्रत्येक तलावाचं, प्रत्येक जलाशयाचं, प्रत्येक जलप्रवाहाचं संरक्षण करण्यासाठी, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्याचं पावित्र्य राखण्यासाठी म्हणून या प्रत्येक ठिकाणी एक शिवलिंगाची स्थापना केली गेली आणि म्हणून आपल्याला कोल्हापुरातल्या सर्व तळ्यांच्या काठावरती, सर्व नद्यांच्या संगमावरती जिथं जिथं म्हणून पाण्याचा साठा आहे त्या त्या ठिकाणी त्या जागेची पवित्रता राखण्यासाठी म्हणून शिवलिंगांची स्थापना केली गेली। अनेक ऋषी मुनींची, देवदेवतांची नावं दिली गेली। सूर्येश्वर, ब्रह्मेश्वर, रावणेश्वर, रामेश्वर अशा अनेक देवदेवतांनी या ठिकाणी येऊन शिवलिंगाची स्थापना केली असं सांगितलं गेलं आणि त्यातून जलस्तोत्राचं पावित्र्य राखण्याचा एक संकेत सुद्धा आपल्या पूर्वजांनी पाळलेला दिसून येतो। म्हणून शिवजयंती हा केवळ एक उत्सवच नाही आहे तर समाजाच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक भान असणारा उत्सव हा आपल्या पूर्वजांनी चालू केलेला आहे आणि तो आपण चालवतो।